शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा जो डाग दिसतोय तो साधा सुद्धा डाग नाही, तर तो आहे सिट्रस कॅन्करचा डाग, ज्याने हा चामडा पूर्ण खराब होतो आणि त्याचबरोबर फळ परिपक्वतेच्या अवस्थेकडे ज्यावेळेस जात असतं त्यावेळेसच आपल्याला याचा जास्त प्रादुर्भाव आपल्या बागेमध्ये पाहायला भेटतो. झडीचं वातावरण किंवा त्याचबरोबर ढगाळ वातावरण ज्यावेळेस असेल तर हा जास्त पसरतो आणि याला वेळीच फवारणी केली नाही तर आपल्या पूर्ण फळाचा चामडा पण हा खराब करण्याची ताकद ठेवतो. मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला फवारणी विशेष काळजी करून काढायची आणि फवारणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर कॉपर ऑक्झिक्लोराईडचा 2 ग्रॅमने वापर करायचा आहे किंवा त्याचबरोबर कॉपर हायड्रोक्साईडचा सुद्धा आपण 1.5 ते 2 ग्रॅमने वापर करू शकतो. आणि याचमध्ये आपल्याला काय करायचं, याच्याबरोबर ती बॅक्टोक्लिनचा वापर करणं गरजेचं आहे. बॅक्टोक्लिनचा वापर केल्यानं 100% याच्यावरती आळा बसतो आणि कॉपर हायड्रोक्साईड किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड त्याचबरोबर आपल्याला कोनिकाचा सुद्धा वापर आपण याच्यावरती करू शकतो आणि आपल्या फळाची क्वालिटी वाचवू शकतो. धन्यवाद.